नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 3. खालील संख्या दशांश रूपात लिहा. आता पहिले 2 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता आपल्याला 3रा प्रश्न बघायचा आहे. ओके, तर वर्गमूळ 5 लिहिलं आहे, ह्याचं आपल्याला दशांश चिन्हामध्ये उत्तर काढायचं आहे. तर आता आपल्याला इकडे भाग कसा घालवायचा आहे. वर्गमूळ इथे 5 दिलं आहे, तर 5 या संख्येला आपल्याला 2ने भागावं लागेल. ओके, तर आपण इथे लिहून घेऊया. 5 या संख्येला आपल्याला 2ने भागावं लागेल. आता या गणिताकडे नीट लक्ष द्या, कारण ही जी बाजू आहे तिथे आपल्याला ॲडिशन करायचं म्हणजे बेरीज करायची आहे आणि इकडे वजाबाकी करायची आहे. ओके, आता 2ने 5ला भाग जात नाही, 2 दुणे 4. इथे आपल्याला वजा करायची आहे, 2 दुणे 4. हे बघा इथे ते वजाबाकी किती येते, 1 येते. ओके, आता इकडे आपल्याला बेरीज करायची. 2 अधिक 2 किती होतात, 4 होतात. ओके, आता इकडे दशांश चिन्ह घ्यायचं आहे. इथे असे 0 0 आहेत भरपूर. ओके, आता इकडे 2 शून्य घ्यायचे आहेत आपल्याला. आता बघा इथे आपण 2 शून्य काय घेतले, कारण 2 वरती इथे आवर्ती आहे म्हणून. ओके, आता 4च्या पुढे आपल्याला कोणती संख्या घ्यायची आहे, 2 घ्यायची आहे. 2 का, कारण इथे जर 1 घेतली असती तर इकडे आपल्याला 41ने परत 1लाच भागावं लागलं असतं. त्याच्यामुळे इकडे आपण 2 संख्या घेतल्या. का नाही बघा, 42 दुणे 84. ओके, ही थोडी कठीण स्टेप आहे समजायला. 42 दुणे 84. हे बघा 42 दुणे 84. आता इथे आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि इथे वजाबाकी करायची आहे. वजाबाकी किती येते, 16 येते. आता परत आपल्याला इकडे 2 शून्य घ्यायचे आहेत. ओके, हे 2 शून्य परत आपल्याला घ्यायचे आहेत, कारण आवर्ती 2 वरती आहे म्हणून. आता 42 अधिक 2 किती होतात, 44. ओके, हे 44 लिहिले. आता आपल्याला इथे पुढे कोणती संख्या घ्यायची आहे ती बघूया. आता इथे जी संख्या घेणार त्याच संख्येने आपल्याला गुणायचं पण आहे या संख्येला, आणि ह्या 2 संख्या या संख्येपेक्षा कमी असल्या पाहिजे. इथे आपण 1 घेतला तर काय होणार आहे, 1ने गुणावं लागेल. 441 गुणिले 1 441, पण ते भरपूर कमी होणार. 441 गुणिले 2 ती पण भरपूर कमी होणार. 441 गुणिले जर 3 घेतला आपण, हे बघा गुणिले 3, जे इथे गुणिले 3 इथे घ्यायचे आहेत. ओके, 443 गुणिले 3 किती होतात, 1329 होतात. ओके, आता याची वजाबाकी किती असणार आहे, 271. आता परत इकडे आपल्याला शून्य घ्यायचे. ही बाजू झाली. आता ही बाजू बघूया. 443 अधिक 3 येतात, किती येतं, 446. आता बघा 446च्या पुढे अशी संख्या घ्यायची आहे की ती इकडे पण आपल्याला तेच लिहायचं आहे आणि इथे खालती पण तेच लिहायचं आहे, आणि त्या संख्येने या 4 संख्येना गुणायचं आहे, आणि ती संख्या याच्यापेक्षा लहान असली पाहिजे. आता बघा 446 गुणिले जर 6 केले, इथे पण 6, खालती पण 6 आणि वरती पण 6. ओके, ती संख्या थोडी जवळपास आहे, याच्या खालोखाल संख्या आहे. बाकी 5 4 3 2 या भरपूर लहान संख्या आहेत. ओके, 26796. ओके, आता याच्यावर वजाबाकी किती येते यांची, 304 येते. आता परत आपल्याला 2 शून्य घ्यायचे. आता या दोघांची बेरीज आपल्याला लिहायची. 4400 किती होता, 72. आता ही स्टेप महत्त्वाची आहे. ओके, इथं आपण जर 1 घेतलं तर ही संख्या ह्याच्यापेक्षा मोठी होते, त्याच्यामुळे आपण इकडे 0 घेऊया, 0. मग इकडे पण शून्याने भाग घालावा लागेल. शून्याने भाग घालल्यानंतर काय होणार आहे, इथे 0 0 0 0 असणार आहे, आणि इथे पण आपल्याला शून्याने भाग घाललं ना, मग इथे 0 लिहावं लागेल, आणि आता याची बेरीज करायची. ही वजाबाकी किती होते, एवढीच संख्या, पण आणखीन परत 2 शून्य वाढवायचे आहेत. ओके, 44720. आता ह्या संख्येला अशा संख्येने गुणायचं आहे की त्याच संख्येने खाली गुणायचं आहे. ओके, आणि ती संख्या याच्यापेक्षा लहान असली पाहिजे ह्या संख्येपेक्षा. जर आपण ह्या संख्येला 6ने गुणलं, त्या संख्येला सुद्धा 6ने गुणावं लागेल, आणि इथे सुद्धा आपल्याला 6 लिहावे लागते. ओके, त्या दोघांचा गुणाकार किती येतो, तो आपल्याला इथे लिहायचा आहे आणि वजाबाकी करायची आहे.
26 83 236. आता दोघांची वजाबाकी इथे लिहायची आणि बेरीज इकडे. ओके. पस्तीस 67 64 आणि 2 शून्य परत वाढवायचे. आता या दोघांची बेरीज इकडे खाली लिहायची. 44 72 12. ओके. आता या संख्येला अशा संख्येने गुणायचं आहे की ती संख्या याच्यापेक्षा खालोखाल असली पाहिजे. तर आपण 7ने गुणूया. इथे पण खाली 7 लिहायला लागतील, इथे वरतीसुद्धा 7 लिहायला लागतील. ओके. 30 30 48 89. गणित थोडं किचकट आहे, हे परीक्षेला आलं नाही पाहिजे. हे बघा, आता दोघांची बेरीज इकडे लिहायची आहे, वजाबाकी इथे लिहायची. 43 71 511 आणि इथे 2 शून्य घ्यायचं आहे. या दोघांची बेरीज खालती लिहायची. 44 72 134. ओके. आता या संख्येला अशा संख्येने गुणायचं आहे की ती संख्या खाली लिहायची आणि या संख्येपेक्षा खालोखाल असली पाहिजे. ओके. 9ने गुणलं तर होऊ शकतं. ओके. 9ने गुणलं तर 9ने गुणून इथे संख्या किती असणार आहे, कोणती येईल? 402 49 21 41. ओके. या दोघांची वजाबाकी इकडे लिहायची, बेरीज इथे लिहायची. 59. या दोघांची वजाबाकी किती येते, ही येते आणि बेरीज काय असणार आहे इकडे लिहायची. 44 72 13 58. ओके. अरे इथं आपलं 9ने गुणलं ना, हे 9 लिहायचेच राहिले. तर बस झालं, एवढंच ॲन्सर आहे ह्याचं. वर्गमूळ 5चा ॲन्सर किती, दशांश चिन्हामध्ये 2.236067 गणित थोडं बेकार आहे. इथे फक्त ॲडिशन करत राहायचं आहे. ओके. ॲडिशन आणि इथे म्हणजे बेरीज करायची, इथे वजाबाकी करायची. ओके. आणि प्रत्येक वेळेला 2-2 शून्याने इथे वाढवायचं आहे. ओके. धन्यवाद.